वर्धात एकूण 4 एकर जमिनीवर परस्पर बनावटी दस्तावेज तयार करून संस्थेची जमीन हडपण्याचा मोठा प्रकार पुढे आल्याने वर्धा शहरात खळबळ। महाठग भूखंड माफिया महेश उर्फ टिट्टू बत्रा यांनी फसवेगिरीची परिसीमा गाठली आहे। वर्धा शहरालगत असलेल्या सालोड परिसरात संत गोरा कुंभार संस्थेची एकूण 4 एकर जमिनीवर परस्पर बनावटी दस्तावेज तयार करून संस्थेची जमीन हडपण्याचा मोठा प्रकार पुढे आल्याने वर्धा शहरात खळबळ निर्माण झाली आहे। त्यातच प्रशासनाकडून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकारही उघडकीस आलाय। टिट्टू बत्रा हा महाठग असल्याने याने अनेक भूखंड बँक डेट असतानाही लेआउटमध्ये रूपांतर करून करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली आहे। अनेक वर्षापासून त्याचा महाठगीचा धंदा मोठ्या जोमात सुरू आहे, परंतु प्रशासन यांच्यावर कारवाई कधी करणार हाच सर्वसामान्यात प्रश्न निर्माण झालेला आहे। महाठग भूखंड माफिया टिट्टू बत्रा याने नेमकी फसवणूक केली कशी याचीच अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। वर्धा जिल्ह्यात महाठग असणारा भूखंड माफिया टिट्टू उर्फ महेश बत्रा याने मात्र आता खूप मोठे जे महाठगीचे डोंगर आखले आहे। कारण अनेक बॅकडेटेड जमिनीवर लेआउट टाकून परस्पर विक्री करून रजिस्टरला आर्थिक साटेलोटे करून त्यांनी विक्रीचे जे साटेलोटे त्यांनी जे आता या वर्धा जिल्ह्यात लावलेले आहे सर्वात मोठं त्यांनी जे शिखर गाठलेलं आहे। त्यातच संत गोरा कुंभार सहकारी संस्था जी होती त्यांची जमीन 2006 रोजी शासन दरबारी जमा झाली होती, कारण त्या संस्थेवर कर्ज होतं। परंतु ते जमीन परस्पर विक्री रजिस्टर ऑफिस मधनं झाली तरी कशी, कारण ती जमीन शासन दरबारी जमा होती, महाराष्ट्र शासनाची ती जमीन झाली होती। आपल्यासोबत आहेत राजेंद्रजी वजे, ज्या संस्थेचे सचिव होते। नेमका काय प्रकार झाला? आमच्या आम्हाला विक्री माहीत असते। आम्ही जेव्हा आमची शेती सरकार जमा झाली होती ती आम्ही सोडवली 18 मध्ये आणि शासनाकडून सोडून त्याची NOC आणली आणि आमच्या नावाने ते सातबारा बनवला, फेरफार करून घेतला। नंतर आम्ही बोरकरला विकलं। आम्हाला 6ची विक्री माहिती। जेव्हा आम्ही पटवाड्याकडे फेरफारला गेलो तेव्हा ती बत्राची विक्री दिसत आहे पटवाड्याकडे, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती। बत्रा कोण आहे हे माहीत नाही, भेटलोच नाही, कधी ओळखतही नाही। बत्रा मार्केटमध्ये कपड्याची दुकान आहे, बत्राची एवढंच माहिती। पण ही जमीन 19ला तुम्ही विचारला, तुम्हाला कळलं का प्रकार? नाही, 19ला कळलं तेव्हा जेव्हा आम्ही सातबारा घेऊन पटवाड्याकडे फेरफारला गेलो तेव्हा कळलं। तिथं आम्हाला काहीच नाही माहिती। जे जमीन शासन दरबारी जमा होती ती नेमकी रजिस्टर ऑफिसने त्याची विक्री केली तरी कशी? आता शासन त्यावेळेसचे रजिस्ट्रार कोण होते, त्यावेळेसचे तलाठी कोण होते, त्यांच्यावर कारवाई करणार का? परंतु जो महाठग आणि भूखंड माफिया जो आहे टिट्टू उर्फ महेश बत्रा हा वर्ध्यात सर्वात भूखंड माफियाचा सगळ्यात मोठा बादशाह बनलेला आहे, ज्याने करोडो अरबोची संपत्ती रामनगर या ठिकाणी करून ठेवलेली आहे। परंतु यांच्या ना संपत्तीचा कोणी हिशोब घेणारा आहे ना कोणी त्यांच्यावर आळा घालणारा शासनाचा असा कुठलाही अधिकारी आतापर्यंत इथे आलेला नाही, अशी नागरिकांत खूप मोठी चर्चा होते आहे। अनेक ठिकाणी त्यांचे मार्केटमध्ये कपड्यापासून तर सर्व दुकानं त्यांची आहेत। त्यांची खूप मोठ्या हत्या प्रकरणात एकदा चर्चेस ते टिट्टू बत्रा आले होते। परंतु भूखंड माफियात ज्यांनी जोर धरलेला आहे, अनेक सर्वसामान्य लोकांच्या जमिनीवर त्यांनी डल्ला मारलेला आहे, अशा भूखंड माफियावर टिट्टू बत्रा या माणसावर कधी कारवाई होणार आणि तो कधी तो पोलिसांच्या गजाआड जाणार हे बघणं आता औचित्याचं ठरणार आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा।